आरजी मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक 22 मार्च रोजी रूपाभवानी गार्डन येथे संपन्न झाली। त्यावेळेस पदाधिकारी निवड करण्यात आले। त्यावेळी संस्थेचे संस्थापक पिंटू आप्पासाहेब ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली। यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली। या बैठकीस अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष आबा इरकल, आदित्य गायकवाड, दीपक रणदिवे, संजू गायकवाड, शांतनू वनकडे, सचिव प्रवीण गायकवाड, सहसचिव शशिकांत माने, हनुमंत वाघमारे, शुभम गायकवाड, गौतम कापुरे, संदेश गवळी, सुधीर बनसोडे, सांडी गायकवाड, आदर्श कांबळे, प्रमोद नागटिळक, कार्याध्यक्ष श्रवण सर्वदे, अजय कसबे, आशम मणियार, अभि उडानशिव, संकेत शिंदे, मिरवणूक प्रमुख विशाल गायकवाड, आकाश कांबळे, दीपक कौपुल, राजाभाऊ चव्हाण, मंडळाचे प्रमुख सल्लागार बंटी तळभंडारे, सिद्धांत रणखांबे, बबलू ढावरे, तुषार जवजट, प्रथमेश गायकवाड, दिगंबर वाघमारे, सिद्धांत मसलखांब, शुभम गायकवाड, बंटी माने, कुणाल उडानशिव, संघमित्र वारभुवर, सुनील झळके, विकी बनसोडे, गौतम कसबे, अंबादास रोपनर, भैया सावंत, रोनक लिंबोळे, विशाल जावळे, सूरज शिवशरण, नंदू हेगडे, सोनू कोने, चिया कांबळे, तुषार करटमल, साहिल क्षीरसागर, अमित कांबळे, चेतन गायकवाड, राहुल भालेराव, रोशन कांबळे, राहुल देवरमणी, रितेश गायकवाड, रोहन गायकवाड, चेतन पात्रे, प्रवीण खिल्लारे, अनिकेत गायकवाड। प्रमुख उपस्थिती शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजय कणके, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक प्रभाकर काशीद, ॲडव्होकेट विनीत कुमार गायकवाड, इब्राहिम सुधीर, भैया कांबळे, पंकज काटकर, सुभाष पवार, प्रकाश ननवरे, बंटी माने, लखन कांबळे, गौतम कसबे, रवी कांबळे, प्रशांत कोकरे, नागेश बनसोडे, अतिश कांबळे, अक्षय कुचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। यावेळी आरजी कंपनीचे सर्व सभासद उपस्थित होते। गेल्या 5 वर्षापासून राजघरात स्वाभिमानी आरजी कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता पंकज भाऊंनी सांगितले तसं आम्ही तर देशमुख साहेबांसोबत तवा आता ठरवले कायम आम्ही देशमुख साहेबांसोबत राहायचं। कितीतरी काय जरी झालं तर पिंटू ढावरे नुसतं बोलत नाही, कारण पिंटू ढावरेची ओळख जरा वेगळ्या पद्धतीची आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। कारण आतापर्यंत जे बी पिंटू ढावरेनं बोलले ते आतापर्यंत करून दाखवले आणि याही पुढे करून दाखवेल। कारण माझ्या मागे भक्कमपणे शहर उत्तरचे आमदार देशमुख साहेबांची ताकद माझ्या मागे नेहमीच आहे आणि मी प्रत्येक वेळी सांगत असतो मी एकतर कुणाच्या वाकड्यात जात नाही आणि माझ्या वाकड्यात जर कोण आलं तर मी त्याला सोडत पण नाही। कारण कसं असतंय, काम करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये आरजी मागासवर्गीय सेवा संस्थेच्या माध्यमातून आपण गेल्या 16 वर्षापासून या संस्थेची स्थापना झाली आहे। या 16 वर्षाच्या स्थापनेपासून रक्तदान शिबिर राहू द्या, वृक्षारोपण राहू द्या किंवा गोरगरीब जनतेसाठी जरी निम्म्या रात्री जरी त्यांना जरी काय अडचणी राहिल्या तरी मी त्यांच्यासाठी मी एकटा साहेब नुसतं न धावून जाता तर माझ्या सोबत राहणारे माझे सर्व सहकारी, इथं बसलेले माझे सर्व बंधू हे माझ्या सोबत कायम असतातच। मी जरी नसलो तरी त्यांनी पिंटू ढावरे समजूनच सगळेजण काम करतात। कारण साहेब आमच्या शिवाबाई संस्थेचं एक काम आहे, आम्ही ती संस्थेचं नाव दिले शिवाबाई संस्था म्हणून। कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 16 वर्षापासून फक्त माणसं कामुली साहेब, आमच्या डोक्यात फक्त एकच असतंय, जो गरीब जनतेसाठी काम करतो, जो गरिबासाठी धावून जातो, जो गरिबासाठी सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यासाठी आमची स्वाभिमानी राजघरात शिवाबाई संस्था नेहमी असते। पण साहेब तुम्हाला एवढं वचन देतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 16 वर्षापासून असं एक सुद्धा काम असं केलं नाही की जी समाज उपयोगी नाहीत। आम्ही जेवढे बी कामं आतापर्यंत केल्या ते समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या सेवेसाठीच केल्यात। कारण तुम्ही बघितलं साहेब, मी तुमच्यापाशी ज्या वेळी तुमच्या संग माझे संबंध झाले तेव्हा मी एवढं तुम्हाला साहेब पिंटू ढावरे स्वतःसाठी कधीच येणार नाही। ज्या वेळी तुमच्यासाठी येईल ती फक्त समाजाच्या कामासाठीच येईल। कारण साहेब कसं आहे, प्रभाग क्रमांक 1 राहू द्या किंवा बुधवार पेठ एरिया राहू द्या किंवा न्यू बुधवार पेठ एरिया राहू द्या,
मागासवर्गीय जातीचे राहून आम्ही 18 पकड जातीचे लोक माझ्या संस्थेमध्ये काम करतात. ते काम करत असताना आम्ही म्हणलं नाही की आम्ही बौद्ध समाज आम्ही तुमचं काम करत नाही, पण माझे वंशजच आहे. मी 18 पकड जातीच्या लोकांना घेऊन मी आतापर्यंत 16-17 वर्ष मी काम करतो आणि माझ्यापासून माझे सोबत असणारे सहकारी कधी कम झाले नाहीत, उलट वाढत गेल्यात. कारण त्यांना विश्वास आहे की बाबा पिंटू रावरे आपल्यासाठी काय तर करू शकतो. आणि तुम्ही साहेब कधी पण कुणाला पण विचारा, माझ्यापर्यंत जणी बी आले मी त्याचं काम केल्याशिवाय मी माघारी सरकलेला आहे. ती होईल न होईल पण मी प्रत्येकाला पाठपुरावा करतच असतो आणि याही पुढे करत राहील. आणि ही साहेब आता आमची 135वी जयंती आज इथं ही ह्या वर्षी लास्ट होणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण इथं लास्ट का म्हणालो की येणारा पुढचा काळ आपल्याला आमचे मार्गदर्शक विजयकुमार देशमुख साहेबांनी जे आपलं पहिला संपर्क करायला होतं, म्हणजे ऑफिस म्हणून आपण तिथं बसत होतो प्रभाकर वस्तीपाशी, त्या तिथं देशमुख साहेबांच्या निधीतून आपल्याला मोठं आता खालचं तर मजला झाला साहेब. आणि तुम्हाला मिटिंगच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, येणारा मजला जर लवकर झाला तर साहेब म्हणजे आम्ही भविष्यात येणारी 136वी जयंती त्या तिथं आम्ही साजरी करेन, त्या तिथं उद्घाटन तुमच्या हातात होणार आहे. आणि मला वाटतंय आम्ही ठरवले साहेब एप्रिल झाल्यावर ह्या खालचा का मजला जाऊ ना आम्ही बुद्ध पौर्णिमेला उद्घाटन करायचे ठरवले. तरी साहेब त्या अनुषंगानं तुम्ही येणारा वरचा मजला जे आमचा हॉल होणार आहे तुम्ही लवकरात लवकर आम्हाला निधी देऊन ते वरचा मजला बांधाय परवानगी द्याल. आणि तुमच्या आशीर्वादानं आमच्या राजघर सेवाभावी संस्थेचं काय तर एक सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलं नाव आम्ही ठेवलंय, राजघर विहार म्हणून आम्ही त्या भिंतीवर टाकणार आहे. कारण साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पत्नीसाठी जी घर बांधलंय त्या घराचं नाव राजघर आहे. त्यामुळं आम्ही त्या राजघर भूत्यारला पण आम्ही राजघर विहारच नाव देणार आहे. त्यामुळे साहेब येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर आणि काही त्या डाव्या तेच बोलावं तुम्ही निधी देताल आणि लवकर आम्हाला ती दुसरा मजला आता संजय भैया कणकेन अविनाश पाटील हे नेहमी आमच्यासाठी वेळोवेळी साहेब पाठपुरावा करतच असतात. आणि मी काय तरी काम राहिलं तर दोघाला आवर्जून सांगतो. आणि संजय अविनाश पाटलांनी एका शब्दामध्ये साहेब आम्ही इलेक्शन मध्ये म्हणलं आमच्या राजघर विहारमध्ये जे पीओपी करायचं आहे तर क्षणाची विलंब न करता लाईट आणि पीओपीची सेवा त्यांनी 5 मिनिटात आम्हाला लगेच ठीक आहे चालू करा उद्यापासून असं आम्हाला शब्द दिले आणि ती पूर्ण काम करून पण दाखवले. त्यामुळे मी संजय भैया व अविनाश पाटील आणि येणाऱ्या भविष्यात आमचे काशीद पेलवान पण कसं काम करतात ती पण आम्ही बघू. पण मला माहित आहे आत्मविश्वास साहेब काशीद पेलवानी चांगलं प्रत्येक वेळी काम केलंय आणि या तिन्ही नगरसेवकांचं माझ्या पाठीमागे भक्कम एक ताकद आहे. या असं ताकद राहील मी सगळ्या पुन्हा आशा बाळगतो. आणि साहेब आपल्या संस्थेचा एक नियम आहे, आपण कधी ठरवून कोणाला नगरसेवक बनवत नाही, आपण अध्यक्ष बनवत नाही. आपण चिठ्ठ्यातून ते आपण नावं काढत असतो साहेब, एक 10 नावं काढत असतो. त्या 10 नावामध्ये तुमच्या प्रमुख समिती आम्ही चिठ्ठ्या उधळणार आणि त्यामध्ये एक लहान मुलीला ती चिठ्ठी उचलून नंतर त्या चिठ्ठीमध्ये जे अध्यक्ष असेल त्याला आम्ही घोषित करतो. कारण इथं कसं असतं साहेब आमच्या इथं ठरवून अध्यक्ष पण आम्ही तसं करत नाही, आम्ही डायरेक्ट चिठ्ठ्या उधळून त्या अध्यक्ष करतो. मी तुमच्या नंतर मी नाव वाचतो त्या अध्यक्षांचे आणि चिठ्ठ्या उधळतो आणि मग अध्यक्षाची निवड होईल. आणि या वर्षी जे प्रामुख्याने जे आपले गेल्या वर्षी जे पद होतं त्याच्यामध्ये फक्त एक 4-5 पद फक्त आपण बदलल्यात की मी नंतर वाचून दाखवतो देशमुख साहेबांच्या भाषणानंतर. आणि तुम्ही जे येऊन जे आपल्या स्वाभिमानी राजघराचे जे आज मिटिंग त्या सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं व प्रमुख पाहुण्याचं मनापासून आभार मानतो आणि मी इथं थांबतो. जय भीम. सर जरा पुढे चला पा. राजगृह स्वाभिमानी आर्थिक कंपनी यांच्या आज डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं बैठकीत उपस्थित असलेले या आपल्या संस्थेचे संस्थापक आमचे पिंटू अप्पा डावरे साहेब, प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अविनाशजी पाटील, संजयजी कणके, काशीजी पैलवान, या कार्यक्रमाला ज्यांनी आपले मार्गदर्शन केले असे आमचे काटकर साहेब, पवार साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, बंधू भगिनी, आज
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज अध्यक्ष येणाऱ्या उत्सवाचा अध्यक्ष स्थापना आज जाहीर होणार आहे. त्या निमित्तानं आपण इथं सगळे उपस्थित आहोत. मी सातत्यानं सांगत असतो की आपलं सोलापूरचा हा उत्सव मला असं वाटतं की महाराष्ट्रात कुठं होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरी केला जातो आणि हे बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपल्या या सोलापूर शहरामध्ये त्या निमित्तानं जयंतीच्या दिवशी आपल्या इथं उपस्थित असतात आणि हे उत्सव चांगल्या रीतीनं पार पडावं, आपल्या उत्साहानं व्हावं यासाठी प्रत्येक मंडळाने आपापले अध्यक्ष निवडले जातात. विठ्ठलप्पा डवरेंचं मला अलीकडे या 5 वर्षामध्ये माझा संपर्क आला आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये संपर्क आला. मगाशी ते म्हणले खरं आहे की तेव्हा संपर्क आला त्यावेळी ते आप्पा म्हणले की मी तुमच्याकडे कुठलं वैयक्तिक काम मागणार नाही, मी फक्त समाजाचं काम घेऊन येईन आणि म्हणूनच मला आप्पाबद्दल माझं प्रेम आहे. कारण आप्पांनी आपल्या या 2-3 वर्षामध्ये कधी स्वतःसाठी काही काम सांगितलं नाही, आपल्या समाजासाठीच काम सांगितलं आणि समाजाचे जे काही तिथल्या त्या भागातल्या किंवा असू द्या त्या वस्तीमधले असू द्या काही ड्रेनेज पाणी किंवा पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्न होत्या ज्या आमच्या हातनं सुटू शकले नव्हत्या पण आप्पा आल्यापासून तिथल्या प्रश्नाला मार्गी लागला. आज ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर म्हणजे आपल्या स्वतःच्या फक्त विचार न करता की आपण जिथं राहतो त्या परिसरातल्या सगळ्या लोकांचं एक समाज तिथं राहत नाही, सगळे समाजाचे लोक राहतात, सगळ्या जातीचे लोक राहतात, त्या सगळ्यांचं काम करण्याचं काम आणि तिथं त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा असल्या पाहिजे ते मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं धडपड त्यांची चालू असतोय. आज ते म्हणले की आता बोलताना म्हणले की राजगृह विहार हे बांधण्याचं जे आप्पांनी मला पहिल्यांदा तिथं बांधून द्यायला सांगितलं होतं त्याचं नाव आज त्यांनी सांगितलं की राजगृह विहार ठेवणार आहेत. आप्पा ते राहिलेलंही काम जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा आदर करतो की त्यांचं नावाने त्यांनी ठेवलेल्या त्यांच्या घरच्या नावाने जे आपण आपले हे विहार करत आहेत किंवा हे विहार सगळ्याच्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उपयोगासाठी होणार आहे. हे केवळ त्यांचं त्यामुळं ती त्या विहाराचं काम जे काय निधी राहिलं असेल ते लवकरात लवकर पूर्ण करीन आणि येणाऱ्या या वर्षभरामध्ये दुसराही मजला करून देईन एवढा तुम्हाला सांगतो. कारण आपल्याला माहित आहे की या भागाचं काम करण्यासाठी कोट्यवधी निधी आणलं, कामं केलं, पण काम करत असताना काही चुका आमच्याकडे राहिलेले होते ते आता आप्पांनी त्या भागातले चुकाही दाखवून दिलं, त्या ते दुरुस्ती करून घेऊन आम्ही आता त्या चांगलं काम व्हावं, तिथल्या लोकांना मूलभूत सुविधा मिळावं, त्या भागातल्या जे काही लोक त्या लोकांना गेल्या अनेक वर्षापासून अडचण निर्माण होते आणि ते बदलण्याचं सातत्यानं काम आपण तुमच्यासारखे लोक आमच्या पाठीमागे राहिल्यामुळेच होतात. आज आपल्याला माहित आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, आप्पाला मी त्यांची मदत मागितलं, आप्पांनी शब्द दिलं की त्या भागातील 4ही नगरसेवक तुमचे निवडून आणतो आणि तुम्ही त्या नगरसेवकांनी पुढे आमच्या ज्या काही कामं असतील त्या भागातल्या करायला पाहिजे आणि त्यांच्या सहकार्यामुळे 4ही नगरसेवक निवडून आले आणि त्या भागातल्या काम करण्याचं हे आमचं कर्तव्य आहे. आप्पा येणाऱ्या कालावधीमध्ये जे काही काम आपल्या त्या भागात असेल ते करू एवढं बोलतो आणि जे कोणी अध्यक्ष होतील त्यांना या आजच्या दिवशी आज जे त्यांचं नाव निघेल त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजची 135वी जयंती आपण थाटामाटाने आणि ज्या उत्साहाने ज्या आपल्या सोलापूरचं नाव आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जयंती उत्साहाने साजरी करूया. थोडं बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.